तर मी आता स्टेशनला पोचलो आणि माझ्या इथे मागं गर्दी पण खूप झाली या गाडीसाठी. सो मला पण आता भीती वाटते आणि उद्या सकाळची दिवा सावंतवाडी पण गाडी स्टेशनला लागली. सो त्याच्यासाठी पण माणसं आतापासूनच येऊन उभी राहिली. एकदम भारी वाटते यार. चिपळूणला येण्याची वाईबच काय वेगळी आहे. आज माझी आरती चुकली संध्याकाळचं थोडंसं. नमस्कार मंडळी, कोकणचा आदर्श युट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सरसेस स्वागत आहे. खूप दिवसांनी व्हिडिओ करतोय कारण कामामधून मला वेळ भेटत नव्हता. सो आज मी गावाला चाललोय कारण आपल्या सगळ्यांचा आवडतीचा सण म्हणजे शिमगा चालू झालाय. कोकणकरांच्या आवडतीचे दोनच सण असतात, ते म्हणजे एक पहिला म्हणजे गणेश उत्सव आणि दुसरा म्हणजे शिमगोत्सव. सो त्या सणांना जेवढी मजा येते तेवढं बाकी कुठच्याच सणांना मजा येत नाही. यात्रेला वगैरे असतात पण एवढी येत नाही. तर निघालो गावी, घरचे सगळे गेलेत आणि मीच आता मागं राहिलेलो. सो म्हटलं चला, आपल्याकडे परवा पालखी येणार आहे, तर कामातून सुट्टी भेटत नव्हती म्हणून माझा आजचा दिवस ठरला आणि मी आता निघालोय गावाला. तर आपली तीच गाडी जी आपण गणेशोत्सवाला मागे गणपतीला जाताना मुंबईतून गेलो होतो. बाकी कुठं गाड्या कमी पडतील पण गणपतीला आणि शिमग्याला या दोन सणांना कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी एकदम फुल रेटून गाड्या सोडल्या जातात. त्याच जसं की मी लास्ट टाइम गणपतीला जसं एक्स्ट्रा स्पेशल गाडी होती त्याच्यानं गेलेलो, तसंच आज पण मी जाणार आहे शिमग्याला. दिव्यातून चिपळूणसाठी एक स्पेशल मेमू गाडी चालू केली आहे परवापासून, 2-3 दिवस झाले. हो, तर चला बघूया आजचा प्रवास कसा होतो. आणि फर्स्ट टाइम मी रात्रीचा प्रवास करणार आहे. त्याच्याकडे या अगोदर मी सगळा पूर्ण दिवसाचा प्रवास केलाय. सो बघूया आजची रात्र कशी जाते ती ट्रेनमध्ये. मी आता स्टेशनला पोचलो आणि माझ्या इथे मागं गर्दी पण खूप झाली या गाडीसाठी. सो मला पण आता भीती वाटते आणि उद्या सकाळची दिवा सावंतवाडी पण गाडी स्टेशनला लागली. सो त्याच्यासाठी पण माणसं आतापासूनच येऊन उभी राहिली. बघूया आता गाडी आल्यावर किती गर्दी भेटते चढायला ती. कोकण बहरले शिमगाया सणाला, आस लागली आई तुझे रूप पाहण्याला. देव माझा एक वर्षात येतो भेटीला, आनंद लागाव खांदा देतो पालखीला. मित्रांनो, मी आता पोचलोय चिपळूणला, उतरलोय आणि आता इथून चालत चाललोय आपल्या बाहेर हायवेला.
जे की तिथून मला गाड्या भेटतील, कारण सकाळच्या गाडीला काय या स्पेशल गाडीला काय एस टी नसते. आणि मला आता हायवेला चालत जावं लागणार आहे. आणि मग तिथून गाडी पकडून बहादूर शेखला आणि मग तिथून दुसरी गाडी पकडून टाकल्यात. जाम बेकार प्रवास झाला, गर्दी खूप होती. गाडी काय सांगता आलं नाही, ट्राय केलं तर काय पॉसिबल झालं नाही. आणि इकडं थंडी पण आता भरपूर पडते, चांगलं एकदम भारी वाटते यार. चिपळूणला येण्याची वाईबच काय वेगळी आहे. वैतागाला पाय बी दुखायला लागले, पाय हलवायला पण जागा नव्हती, एवढी गर्दी होती. पहिली तर मला भीती वाटलेली जागा भेटेल भेटेल का नाही, पण सगळ्यात आधी गाडीत चढून जागा पकडली. काय पण बघा, गर्दी किती पण असू दे, मला जागा ते हे भेटतेच. लास्ट टाइम मी गणपतीला पण असं झालेलो, अचानक भयानक निघून एक्स्ट्रा गाडीला स्पेशल सोडतात त्याला, तेव्हा पण जागा भेटली. आणि आता गेलो तेव्हा पण जागा भेटली. फ्रेंड्स, इट्स अनदर डे आणि आज वेगळाच दिवस आहे. वेळ पण संध्याकाळी झाली. म्हटलं काय करूया, तर आता गावाला आलो आहे. सो मंदिरात देवीचं दर्शन तर घ्यायलाच पाहिजे, त्याच्यासाठी बाकी काय नाही, त्याच्यानंतरच बाकी सगळं. म्हणून आलो आहे दर्शनाला. आणि संध्याकाळचं मंदिरात यायला एकदम भारी वाटतं. आमच्या इकडं फक्त वगैरे एकदम भारी आहे, शांतता. त्या शहरातल्या गोंगाटापासून जरा एक वेगळाच आनंद आणि आपलं पण असं असतं मंदिरात थोडंसं आल्यावरती वाटतं असं. त्याला जाऊन दर्शन घेऊया. हां, मला पण द्यायचं एक देवीला, असंच हात भेटीचा पास झालो ना. माझं आता दर्शन वगैरे सगळं झालंय आणि म्हटलं चला आता जरा देवळाच्या आजूबाजूचा भोवतालच्या परिसरात म्हटलं की फिरून येऊया. कारण मी तुम्हाला सांगतो, आत्ता मी गावाला मुंबईला गेलो, तर या आधीपासून मी लहानाचा मोठा इकडे गावाला झालो. आणि जेव्हा कधी पण मी या मंदिरात यायचो तेव्हा एक वेगळीच पॉझिटिव्ह वाईब यायची आणि एकदम मन प्रसन्न व्हायचं. सो आज माझी आरती चुकली संध्याकाळचं, थोडंसं लेट झालं, घरातलं कामं उरकेपर्यंत थोडंसं काम होतं ते उरकेपर्यंत लेट झालं, त्याच्यामुळे आरती चुकली. म्हटलं तर ठरवलं तर काय आरतीला जायचं, पण काय अफसोस आज नाही. बघू आता 2-3 दिवस आहे, ट्राय करीन नेक्स्ट आरतीला यायचं, पण नक्की येणार. कारण आरतीला पण एकदम भारी वाटतं. चाफ्याची फुलं, हा व्हिडिओ बघताना कोणाकोणाला मंदिरामध्ये गेल्यावरती अशी पॉझिटिव्ह वाईब चांगले, म्हणजे माइंड म्हणजे असं जे डिस्टर्ब आहे ते चांगलं होतं, ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कमेंट करून.